गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रताप वचन अद्वैत भाव पटता बुद्धि ज्ञानेश्वर भगवान श्री रघुनाथ गुरुनाथ नमस्ते सिद्धम। जो सुख नित्य प्रकाश विभुनाम रूपार्थ मती न लखे जिहि मती लखे सोमे शुद्ध अकार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधी रवि चंदावरुण यम शक्ति गणेश गणेश जा कृपालु सर्वज्ञ कोहि धारत मुनि ध्यान ताको होत उपाधि ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु चैवरी साप नसे भुजग जग चिहिलहि सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृती भशत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। ते काय करा ह्याला शिवाला सांग गोळ्या चांगल्या मिळतात काका नका सांगू काका काही बनतो माझ्याला सगळं त्या सांगितलं ते आणले शहरात नाही परिस्थितीचे नव्हते काय दोघंचे बी पण ह्याला सांगा सांगतो। शुभ संतती राजापा प्रसंग लक्षात शुभ संतती नाम राजा को त्यागी के तीनों पुत्र निकसे तहा पुत्रन की कथा कही अब पिता का प्रसंग कहे है। दोहा पुत्र गए लखी गेहते पीतु चीत उपजो खेद सुनो राजन तिनी तजो नहीं यथार्थ निर्वेद। टीका पुत्र गहते निकसे तब राजा को तीव्र वैराग्य के अभाव से तिनके वियोग का दुख हुआ तैसे मंद वैराग्य हुआ है याते विषय भोग का सुख होवे नहीं और बाहरी निकसने की इच्छा करी सो पुत्रन के निकसने ते सुना राज छोड़ी सके नहीं याते भी दुख हुआ। दूध का कुत्ता घर कन घाटका परत्याचं कुत्र घरी नाही आणि त्या दगडापाशी नाही असं मंद वैराग्य असतं। प्रपंच आवडत नाही सुटत नाही प्रपंच आवडत नाही का थोडे विचार सात्विक असं सुटत का नाही तीव्र वैराग्य नाही म्हणून तीव्र वैराग्य असल्यावर असं इतरल्या दृष्टीने बोलायचं। तिने मुलाचा वियोग झाल्यावर त्याला खेद वाटला आणि त्याच्या पूर्वीचा जर थोडा विचार केला सुसंत येते अगोदर मुलाला सांगितले तुम्ही राज्य सांभाळा मी अरण्यात जातो त्यावेळेस त्याने विचारलं हे काय सांगितलं तिथे जाऊन आत्मचिंतन करावं लागतं स्वतःचा उद्धार करावा लागतो। मग हे म्हणले असं का मग बापानं विचारता गेले निघून। आता मुलं निघून गेल्यानंतर वैराग्य मंद असल्यामुळे विषय आवडले नाही मुलाचा मोह सुटला नाही आणि ही सध्याचं भगवद्गीतेमध्ये भगवंताचं आणि अर्जुनाचं संवाद आहे आणि त्यापेक्षा सगळे जर पाहिलं ही आपली बोंब आहे त्या निमित्ताने तुमचं स्वरूप वर्णन केलंय कसं। आता बघा थोडा विचार करा दोन शब्द सांगून येत तिकडे त्रिभुवनाचा मालक सारथे आणि त्रिभुवनाचा मालक ध्वज सांभाळणार आणि तिथं मोह कसा येईल पण मोह किती कठीण हे दाखवलं आणि त्याचा विस्तार आहे। तसं माणसाला कळत असतं माणसाला फक्त एकच तीव्र वैराग्य नाही त्याला ज्ञान तुमच्या ज्ञान हे साधूंच्या वाक्याच्या अधीन आहे ज्ञान हे तुमच्या अधिकारावर नाही ज्ञान हे साधूंच्या वाक्यावर आहे
आणि ते ज्ञान झालं तरी सामग्री कमी असल्यामुळे सुटत नाही म्हणून खेद होतो जरा, दुःख होतं. हा जो हा. तीव्र वैराग्य होता तो सुना राज भी त्यागी देता. हो, खरं तीव्र वैराग्य असलं तर राजाने त्याग केला असता राजाचा, तो वैराग्य तीव्र हुआ नहीं. म्हणून तीव्र वैराग्य त्या शुभ संततीला झालं नाही. किंतु मंद हुआ है याते त्यागी सके नहीं. मंद वैराग्य असल्यामुळे त्याग जात नाही. और भोगन में आसक्ति नहीं याते उभयता खेद ही है. भोगत तर आसक्ती नाही, विषयाचा मोह नाही, परंतु वैराग्य असल्यामुळे खेद आहे. हे गुरुजी दृष्टांत देत असतं. हे लोकांचं कसं असतं, चावर घोडून लात्र घोडं, पुढून जावं तर चावतं, मागून जावं तर लातावाचं. तसं प्रपंच सोडा वाटतो, पण त्याच्या लाता खायची सवय असते, म्हणजे लात्र आणि चौर, मंद वैराग्य. असं मंद वैराग्याचं नाव मी सांगेन, पण मंद वैराग्य असतात. आणि मंद वैराग्याचं परमार्थाचं इच्छा आहे, पण वैराग्य तीव्र नसल्यामुळे दुःख होतं. सांगू का कारचा विषय? त्या इंगळ्याला सांगितलं बहुनी, नीट ऐका. ते निघाला, तितक्यात मी आलो, मला 500 रुपये द्यायला. मग फेकून दे तिकडे, नको मला. गंमत आहे उगं. बघा, आता बात ठेवू नको माझ्या पुढे बोललं. आणि खरंच नको, मला इच्छा नसते त्या लोकांची, आणि पाया पण नाही पडायचं माझ्या. मंद आणि तीव्र वैराग्य आणि विषयासक्ती कशी कळलं तर ही कळलं, हे मी सांगते कळेल त्याला. पैसे खिशात ठेवले म्हणजे मंद वैराग्याला. जर खासच असतात ते खिशात घातलं नाही, पुढे ठेवलं असं, पाण्यात टाकलं नाही, काय करा. एक पण भावना अशी, निदान म्हणलं मी पाया पडल्याशिवाय जात नाही, असं जा म्हणलं. पाया पडायला काय एवढं बसलं, ही याची बोंब असते मंद वैराग्याची. मंद वैराग्य कशामुळे? पैसे खिशात ठेवला आणि पाया पडल्याशिवाय राहिला नाही. तसं परमार्थ करावा वाटतो, पण विश्वास दोष नाही आणि विषय तर आवडत नाही. त्यातलं एक वरून सांग का, सगळं खरं आहे, उद्याच आपले काय वाटत हे असतं आत त्यांच्या. हे तुमचं खरं आहे, पण उद्याच काय वाट आपलं, म्हातारपणचे किंवा कुठं जावं कुठं राहावं. पण पाठीमागचा त्याने विचार केला की भगवंत जरा असेल जवळ, देव राखीत आहे आम्हाला कोण, पण एवढी भक्ती नसती, भगवंतावर एवढा विश्वास नसतो, साधूच्या वाक्यावर विश्वास नसतो. कळणे इतकं असते बुद्धी, पण त्याग इतकं नाही. जो पण त्याग नाही तो पण परमार्थाचं फल नाही. त्यागे घडे भोग म्हणून विरक्ती वाचून काही ज्ञानाचे हे विचारून ठेवी ठेवले देवी. कोणी विचार करून ठेवलं? हे त्रिभुवनाचा मालक सर्वज्ञ त्या परमात्म्याने सांगितलं की ज्ञान ही वैराग्य शिवाय राहत नाही. आणि ती वैराग्य जीवना वेगळी मासून तैसा तुका म्हणून. त्या वैराग्याचे प्रकार सांगू का? ज्ञानेश्वरी झाले ते थोडे बघा. एक एक विषय सांगतो. 7 दिवसाचा माणूस उपवासी, त्याला पंक्तीत बसलो, पण त्याला हाताला धरून उठवलं तरी ती कुठेतरी जाऊन जेवलं. रागाला तेवढा, पण कुठेतरी जाऊन जेवलं. दुसरं त्याचं पुढं गायचं वासुर सोडलं, वासराला ओढलं तिथे, पण ती थोड्या वेळी पेत आहे. त्याच्या पुढचा दृष्टांत दुसरा सांगितला. माते पुढे बालक काले नेता एकोचे कटुत्वा उदक होय म्हणाले. आई पडून एकुलता एक मुलगा, आणि ते जर झडपलं काढणे तर ते जे दुःख तरी कमीच आहे. का?
किती 4 दिवस रडेल, 10 दिवस रडेल, पण भाकर खाली सवय राहायची नाही. पण पाण्याच्या बाहेर मासा पडल्यानंतर तो जसं जगू शकत नाही, त्याप्रमाणे ज्याचं वैराग्य आहे तिथं मग तर असं का अंत नाही पार. असं वैराग्य गुरुजीकडे, मामासाहेब दांडेकरांकडे असं पाहायला मिळत होतं. मामासाहेब दांडेकरांचं वैराग्य आम्ही पाहिलं. आई तू केवढे मोठे अधिकारी आहेस, तू मुक्त आहेस, ब्रह्मचारी तपस्वी आहेस, पण माझा नको भंग बघू. 5 फुटावरून दर्शन. मामांच्या पायावर कोणत्याही स्त्रीचं पायावर डोकं नाही ठेवून घेतलं मामाने. हो. आणि प्रिन्सिपाल त्या कालते काय पगार असेल सगळ्या विद्यार्थ्याला वाटायचा. आणि शाळेत जर जायचं तर वार करायचं पोशाखवर. साहेब तसं नाही. ते काहीच शिक्षक तिथले म्हणले मामासाहेब हे नाही म्हणले मी ह्याच्यावरच येणार, वाटलं ठेवणार, हे बघा चलो जाओ. असं पण एक त्याची दिशा दाखवली म्हणून शोक संतती राजा मंद वैराग्य. कळण्या इतकं पण त्यागण्या इतकं नाही. आणि हे आचल्यावर मुलं गेली निघून. मुलं निघून गेलं म्हणून दुःख झालं. प्रपंच आवडत नाही म्हणून रमत नाही असं ते. आणि असेच बरेचसे लोक आहेत. क्षेत्रात नव्हे मग लोकांचं असं. यथार्थ निर्वेद कहिए. हा, यथार्थ निर्वेद कहिए तीव्र वैराग्य नहीं. हा ते आलेच लक्षात. मंद वैराग्य का फल उपास्य की जिज्ञासा कहे है. मग असं जो मंद वैराग्य असेल तो मग ध्यान धारणा उपासना ते करत आलं. आणि बाकीचं आणि तीव्र वैराग्य ते कुणाजवळ असेल मी सांगितले असं त्याला. शुभ संतति का पंडितों से प्रश्न. आता ही झालं वडिलांची स्थिती. आता शुभ संतती तीव्र अधिकारी मोठा अधिकारी तो साधूला विचारतो. ऐसा कौन देव है जो सोवे नहीं किंतु जागता है. झालं का तू सांगायचा अर्थ. असा कोणता देव ज्याला झोप नाही ती सांगते. सांग ना. तर माहिती आहे म्हणून विचारतो मी. उत्तर का काय. असं कोणतं देव ती झोपत नाही ती. थोडंसं अंतर होतंय बघ. तुला कळलंय. तुला जे कळलं तीच देव आहे. आणि त्याला झोप कुठली. अवस्था राहायचं आहे ना. मग कोणता देव आता जो सोय नाही, ज्याच्याजवळ अज्ञान नाही, कोणता देव आहे तो आहे का नाही. हा एवढं पंक्ती कळली. काही गरज नाही कशाची. 4 रोज नको, 6 शास्त्र नको, 18 पर्यंत नको, तीर्थयात्रा नको, काही नको. पण हे असं कळलं पाहिजे की दुरोदेव जैसा गगनीचा राव. आमच्या आबांचं लई वाक्य हे. आबा म्हणते दुरोध पार जसा आढळ आहे कधीच हालत नाही तसे याचं निश्चय कधी बदलू नये. मग हे वाक्य खरं. आपलं का क्षेम निवडले होईल वारेने सुके. धो धो पाऊस आले चिकट झाला, वार आले की वाळून गेला. तसं गोड शब्द झाले की मोह निर्माण झाला. जरा थोडस दिशा शब्द आले की राग आला. आणि कोण पैसे द्यायचे की आपली थापडी. एक बाजू असाय माणसाची. मग ते आनंद आहे. आणि याच्याकरता नवनाथाचं चरित्र वाचावं. गोपीचंदाला वाटलं तरी पण गोरक्षांनी परीक्षा घेतलीच. जरी त्यांनी जोग घेतला, मुद्रा घेतली, सगळं झालं, बायकाचा त्याग केला, आईचं आयोजन केलं, निघाला, पण तुका म्हणत करत नाही. मोहाची गोष्ट 2च एक बायका आणि पैका जेवाला. गोरक्ष म्हणले जा भिक्षा मागून आण घरी. 16 सैरण 18 चिराणी. हो 16चे भाषा होता, 18 बायका होत्या त्याला. अधिकार होता पण वेळा झाला. मोठे बरं 8 भेज देई माई.
हो म्हणतो गोपीचंद मैं तो जोगी होऊंगा जो मुठभर आटा भेज दे मी जोगी झालो या मुठभर पीठ दे आई बायकाला. आणि हे आमच्या माती व गुरु होते. आयुष्यभर ब्रह्मचारी राहून बायकोच्या आई म्हणून भिक्षा मागून आयुष्य काढलं 12 वर्ष. आजच त्या कक्षेचे महात्मे होऊन गेले. म्हणून तुमचं आमचं जीवन चांगलं आहे. 12 वर्ष ज्ञानेश्वर त्यांनी सांगावी माती बुवाने नाही झालं. मग ती दादाने ग्रस्ताश्रम करायला लावला. हे गाडवा आता समन मी बोलू नये पण समन असल्यामुळे मग बोलतो त्या कक्षा. असो मला सांगायचा विषय की वैराग्याची तीव्र आणि मग कोण झालं बाकी तर नाही विस्तार करीत. मग महिना होते घे म्हणे जोग जोगे ये भिक्षा कोणती आई म्हणती बाळ हे भिक्षा घे जोगी झाला असता खूप चांगलं घे भिक्षा आणि जात गुरुजीने सांगितलं तिकडे. वैराग्य आता काय चला तवा पडलं की प्रपंच आग लागू दे. भूक लागली की चपाती खायची का भाकरी खायची हे आपलं वैराग्य. चला चोपाई. पण विषय संबंध बोलतो काहीतरी बोलतो आता जी बोलतो विषय संबंध ना एक वाक्य लक्षात ठेव. ज्या जेवाला झोप नाही तो देव कसला आहे रे तो त्या चोर सांगा पर्यायाने तरी. ज्याला झोप नाही हागायला मुतायला नाही जेवण खावण नाही काळा गोरा नाही का जांभळा हिरवा पारवा नाही असा देव कैसा. हे दत्तगीतेतला विषय आला बरं का हा है ना. कारण हे सगळे रंग पंचमहाभूतच आहेत. शब्द पंचमहाभूताचा आहे. काळा गोर पंचमहाभूताचा आहे आणि याच्या पलीकडे तो आहे. म्हणून रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तू चिरगुराया हे त्याचं खरं स्वरूप. म्हणून ज्या देवाला झोप नाही ते देव आपलं स्वरूप आहे. आणि ज्या देवाला झोप आहे तो अवतारी कार्य असेल. अवतारी कार्य असेल म्हणजे उगाच सांगायचं त्याला झोप नसते ते उगाच जेव्हा व्यवहार करीत असतो. रामाला कृष्णाला कुठे झोप असते का पण त्या क्षेत्रात उचलून नाटक करावं लागतं. चोपाई. शुभ संतती पितु सो बडभागा भयो प्रथमची मंद विरागा जिज्ञासा उपजी यह ताकू देव ध्येय को ध्याऊ जाकू पंडित निरनो करन बुलाए यथा योग्य आसन बैठाए प्रश्न कियो यह सबके आगे असको देवन सोवे जागे पुरुषार्थ हित जन जी जाचे भक्ति मानके मन में राचे सुनी यह पृथ्वी पति की वाणी इक तीन में बोल्यो सुज्ञानी. याच्याच असं की त्या पंडिताला विचारलं का असं कोणता देव जे झोपत नाही ते असा जो पंडित असणारा प्रसिद्ध राजा त्याने हा विचारला त्याला तात्पर्य त्या जोहेचं. आता टिकेत काय लिहिलं बघू. टीका नाही आता नाही मग सांगितलं ना मी त्या देह त्याचं आहे जोहायचं. हा चला राहिलं काय विष्णु उपासक का उत्तर. आता हे जे भक्त आहेत ना विष्णूचे उपासना करणारे महादेवची उपासना करणारे सूर्याची उपासना करणारे गणपतीची उपासना करणारे देवीची उपासना करणारे ह्याच्या एकेकाचं मत एकेकाचं उत्तर त्या अग्रदेवा कोणा शुभ संतती शुभ संतती. आता वेदामध्ये ही 5 देवता मानलं बरं का. कोण गणपती सरस्वती विष्णू महादेव आणि सूर्य हे 5 वेदामध्ये उपास्य देवता मानले. याच्या व्यतिरिक्त त्याचे अवतार आहे आणि बाकीच नाही सांगायचं काय सांगायचं इतर. चला सुन राजा तुही कहू सुदेवा. टीका नाही आहे आता पण.
शिव विरंची लागे जिही सेवा हा. शंख चक्रधारी हितकारी हो पद्म गदाधर परोपकारी हो मंगलमूर्ती विष्णु कृपालू हो निज सेवक लखी करत निहालू हो. शक्ती गणेश सूर शिव जे हे हं. सब आज्ञा ताकी में ते हे. आता याच्यात एक लक्षात ठेव. मला ही विषय सांगतो. हे 5 दैवत आहेत. तर ही 5 दैवता प्रसंगाने याचा कार्यकारण भाव असतो. आहे पण मी ही विषय सांगतो. पहिले वर्म माणसं भांडतात का? ज्याला खरी भक्ती त्याला भांडायला वेळच नाही. पण हे भांडतात का? त्या देवाचे कार्यकारण भाव कळत नाही. असंच आता समजा तुम्ही रामप्रभूच्या मंदिरात गेल्यानंतर रामप्रभू कारण आहे का नाही सगळंच. बाकीचे उपदेवत आहेत पण ते कमी आहेत असं नाही. मुख्य एक ठरव बाकी त्याचे राहतात ते. आता शिवाच्या मंदिरात गेला शिव मुख्य राहील बाकीचे अमुख्य राहतील. त्याला कार्यकारण भाव म्हणा. आणि कार्यकारण भाव न कळलं म्हणून विष्णूच्या भक्ताला वाटतं विष्णू श्रेष्ठ महादेवचा भक्ताला महादेव श्रेष्ठ. ह्याला महादेव बी कळला नाही विष्णू बी कळला नाही. कारण ते वाचू तिथं मी सांगत बसलो तर तेच सांगा तिथं वाच आत्ताच वाच. विष्णूचं भक्त हा विष्णू कसा आहे मंगलकारक आहे. पिवळा पितंबरनेश्वर सावळ्या रंगाचा यज्ञोपवीत आहे. शिरवस्त्रन आहे आणि कौस्तुभमणी आहे आणि ऊर्ध्व पुंडली आहे. कानात पीठ कुंडल मंडित आहे. नवरत्न जड सोन्याचा मुकुट माथ्यावर आहे. शंख चक्र गदा पद्म आहे. पिवळा पितंबरनेश्वर आहे. पायात तोडर आहे. असा विष्णू भगवान मंगल स्वरूप आहे. आणि त्याचे हे जे लक्ष्मी समजतात कोण त्याचे ध्यान करतात कोण त्याचे भक्त. पण याचं जर ध्यान केलं तर काय होत सांगू का? असं जर ध्यान केलं विष्णूचं तर अंतःकरण स्थिर होतं. शंकराचं ध्यान केलं तर त्याग येतो. गणपतीचं ध्यान केलं तर विद्या येते. सरस्वतीचं ध्यान केलं तर वाणी पवित्र होते. सूर्याचं ध्यान केलं तर ज्ञान होतं. असं प्रसंगाने पण सगळीकडून ज्ञान होतं पण त्या पदार्थ ते विशेष सांगावा लागतो. म्हणून विष्णू मंगल रूप कसं आहे आता सांग. ह्याचा विषय जर पाहिजेच असेल नाथांचं भागवत पहा. नाथाच्या भागवतामध्ये भगवंतांचं नाथांनी विष्णू भगवंत सगळं खूप व्यवस्थिशीर वर्णन केलं. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगधीर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भयहरणं सर्वलोक एकनाथं. असं ध्यान करायचं. बघ कसं मजा येते ती. नाही उठलं फडा कुठे हात सगळं फडफडत. अरे भगवंतच नाव घ्यावं सकाळी उठल्याबरोबर. मग कोणत्या घ्या आम्हाला ते म्हणत नाही. उठल्यावर भगवंतच नाव घ्यावं. तो दिवसाचा मंगल जातोच. मग तुकोबर आहे म्हणतात पहाटेचं प्रहरी म्हणा हरी हरी तया सुखा सरी नाही तुझे. तुकोबर आहे म्हणून पहाटे जर हरी हरी जर म्हणला उठल्यावर त्या सुखाला माप नाही. तुकोबराईच्या आबादीच वाणी आहे. जाऊ दे नाही विषया संबंध बोलू लागलो. भारत सकल ग्रंथ यह भाके पद्म पुराण तापणी आखे. आता याचा विचार जर पद्म पुराणामध्ये केलेला आहे. भात काय असं विष्णू रूपते उपजत सबही परे भीर जाचे तिही सबही. म्हणून भगवंत पण सगळे जग निर्माण होतं असं म्हणायचं. तापनी कहिये नृसिंह तापनी राम तापनी गोपाल तापनी उपनिषद. हे कसं दिलं तर त्या उपनिषदाचं नाव आहे. त्या उपनिषदामध्ये हा विषय लिहिलेला आहे. विविध वेशको धरी अवतारा सब देवनहू देत सहारा. अनंत रूपे अनंत विषय देखील त्याचे महाप्रमादेव बांधले कैसे येते. आणि सगळ्या देवाला हे आधार देतो साहाय्य करतो.
याते ताकी कीजे पूजा विष्णू समान सेव्य नाही दूजा. म्हणून त्याची पूजा करावी, विष्णूसारखं दुसरं देव नाही असं विष्णू भक्ताचं म्हणणं आहे. आणि असं असावंच. याच्यावर एक अभंग सांगू तुम्हाला कुंभाराचा. अमा विष्णूचा असा एक विध भाव न म्हणू देव अनिकाशी. नाही तेवढंच नाही म्हणणार. शतखंड माझी होईल रचना जरी यावर तुम्हाला पालटते. माझ्या जीवीचे 1000 तुकडे होते या वचनाला मी बदलले तर. कोणत्या वचनाला? आम्हा विष्णूचा असा एक विध भाव. आम्हाला विष्णूशिवाय दुसरा देवच नाही. आणि जर माझे जीवीचे तुकडे होतील जर आपल्याकरता आणखी काय शतखंड अवघेचे पात्र घडते एक वेळा. जर आणखीन बाप मला सगळे घडते ह्याच्यावर जर वेगळा संकल्प केला तर तो का म्हणे अवघे पापे याच्या व्यतिरिक्त जर संकल्प केला. म्हणून शतखंडी म्हणून उपासना अधिकार परत्वे उपासना दृढ झाल्यावर ज्ञान होतच रे. पण साधू हे आहे गुणदोष याचे न विचार करे. पण अधिकारी निवडावं असं वाटतं. चला म्हणून विष्णूचे ध्यान करावं. हा विष्णू भक्त शिव उत्तम कहिये तथापि सेव्य स्वरूप न लहिये. आता विष्णू भक्त एक प्रश्न असा झाला की ते कोल्हापूरकर येत होते, सोलापूरचे महाराज. काही विषय निघाला. मग शिव मोठं का विष्णू शिव मोठा आम्हाला विचारा म्हणले. आम्ही विचारलं महात्माच महात्मा म्हणले आम्ही विष्णूच्या भक्त शिवाचे शिष्य. त्याला गप्पच बसावं लागलं. आम्ही कोणाचे भक्त? आणि शिव शिष्य कोणाचे? आहे का नाही? अरे बोलले महात्मा असंच असं ते कळतं का रे ह्या लोकाला? देव ही भक्ताचा आहे का जातीच आहे? देवाची सेवा करणारे कोणत्या जातीचा असणार? हो चला मला विस्तार नाही करायचा. चला वाचा पुढे. रूप मंगल शिवको सव सम ध्यान करे नाही ताको यू हम. शिवाचं स्वरूप जर त्यागाचे आहे ना, त्या अंगाला राख लावायचे, मसनावट्यात बसायचं, नसलेलं अंगावर घ्यायचं पोहे सगळं वेगळंच. हाताच्या त्या माणसाचे बेलेले कवचे घ्यायचे, तिरसोळ हातात अंगाला राख लावायची. काय मग ही कसं आवडत? पण त्याचा अर्थ लक्ष आला पाहिजे. अरे काल तुमच्याकडे आलेलं साधू आमच्याकडे कोणतं असू द्या पण बाहेरचं चांगलं लक्ष होते खबर. हो तो फोटो फार नाही यांचा. हा आपण ते कसं झालं ते आम्ही फिरत आलो. ती गाडी चालली, काका मी होतो, ते भाऊला भेटून गेले. पण काकाला गाडी उभा केली. काका पुन्हा परत गेले. म्हणजे चल चहा पाणी घ्यायला. तसं असतं. मग तसं कोणाला आवडेल? कोण बघेल त्याला? पण त्याचं कारण काय? त्या विषय जवळ येत नाहीत. चला त्यागोनी कैला सर्व संपत्ती संशनार असतो. हेच काही कारणे गुंतू जाणून ईशाने वास केला संशयाने. याच कारणाने देह बुद्धीच्या कारणाने विषय विलासी होते. म्हणून त्याने त्याग केला. मसन वाटत राहिले. मसन वाटत कोण चाललंय? त्यांचे सगळे सुख हेच भूत वेताळ मारतो त्या हातात तो मापती. तर त्यांची फौज कोणती? हा हो त्याच्या हे असतात. म्हणजे त्याचं तात्पर्य असं की विषय नको. याचं तात्पर्य असं विषय जिथाची वृत्तानं दिसते आणि जिथं विषय तिथं बघत नाही. त्याचं हे तात्पर्य असतं. आणि विष्णू भक्ताचं जे आहे भक्ती प्रेमामध्ये रंगल्यामुळे त्याला आनंद आहे. सव कहिये मुर्दा ताके सम अमंगल. हा सगळं त्यांचं सगळं अमंगळच. जेवायला काय त्यांचं? शंकर कशा जेवतात माहित आहे का? काय मग तुम्हाला हे माहित नाही, ते माहित नाही, नुसतं ब्रह्म माहित आहे.
ते कशा जेवतात? माणसाची कवटी आहे का नाही त्याच्यात जेवतात, ती त्यांचं जेवण आहे. लोक कसं काय करतील आणि काय करतात? गांजावरतात. मग असं काय आहे? पण याचं एक कारण की इतकं विद्रूप राहिल्यावर माणसं जवळ येत नाही, विचारसक्त जवळ येत नाही, लोक विचारत नाही. राख डमरू गजचर्म कपाला धरे आपकीही करे निहाला. मग ते आलं सगळे त्याचे अलंकार. ताको पूत गणेश हू तैसो रूप विलक्षण नरपुस जैसो. आणि त्याचा मुलगा कसा मोठ्या सोंड्याचा, पोट्या मोठ्याचा, आकोड पायाचा, ही त्याचं रूप. गणपतीचा मग कपाळ आहे, घरीचं जागरंबर आहे, हातात तिरसूळ आहे, पशुपात आहे, शंख आहे, हे सगळे त्याचं आहे शंकराचे. सठ हटते ध्यावत जो देवी तामस रूप धरत ती सेवी. तिय निंदित असुची न पवित्रा अवगुण गिनेन चात्री चित्रा. हे देवीचं वर्णन. कपट कूट को आकर कहिए पराधीन निजतंत्र न लहिए. ऐसो रूप जू चाहिए चाकू सो सेवहू नर खरसम ताकू. भ्रमत फिरे निसिदिन यह भाणू रहत निश्चल छन इकथाणू. आता सूर्यासारखं एक ठिकाणी राहत नाही. भ्रमतो फिरे उपासक ताको तिही समान सेवक जो जाको. ज्याचे जसे देवता तशी त्याची उपासक. आन देव याते सब त्यागे सेवनीय एक हरिनित जागे. म्हणून हे सगळं देवता करून हे उपासना. पूजन ध्यान करन विधी जो हे नारद पंचरात्र में सोहे. याची पूजा विधी कसं नारद पंचरात्र ग्रंथ त्याच्यात विधी. टीका. विष्णु को त्यागी के प्रसिद्ध जो चारी उपासना है 3 एक एक का निषेध किए ते भी स्मार्त उपासना का भी निषेध किया है. आता विष्णु की उपासना हे मान्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त 4 दैवत आहेत. 4 दैवताची उपासना हे त्याज्य आहे, परंतु त्याचं वर्णन केलेलं आहे. काहे ते पांचू देवन को समबुद्धि करी के उपासे ताकू स्मार्त उपासना कहे है. 5 देवाला एक सारखं समज विष्णू, शंकर, सूर्य, देवी आणि गणपती. कोणतं एक? गणपती. हे 5 देवता एक सारखे आहे, एकच आहेत अशा रूपाने कोणी सेवा करत असेल तर ते स्मारक भक्त आहे असं म्हणत आहे. आता स्मारक म्हणजे कसं? स्मारक म्हणजे त्यात स्मारक म्हणजे सगळं ते चिंतन करणारे असा त्याचा अर्थ स्मारक भक्त. आता ह्याने स्मारक भक्त महादेवकडे निघालाय, पण स्मारक म्हणजे सगळ्यांचं स्मरण करणारा. गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचताने स्मरण नित्य वेदवाणी प्रवर्तते म्हणजे सगळ्या देवाचं स्मरण करणारा. शिव आदिक चारी देवन को विष्णु की समता निषेधनते स्मार्त उपासना का निषेध भी अर्थ से किया है. कसं केला? शिव आदिक चारी देवन को विष्णु की समता निषेधनते स्मार्त उपासना का निषेध भी अर्थ से किया है. आता विष्णू सारखे देवता नाही म्हणून ते स्मार्त आहे. मग तो विष्णू सारखेची देत नाही म्हणून त्याचं हे केला, त्याग केला. पण विषय विष्णूचा चालला म्हणून आता उद्या शंकराचा आले, शंकराचे हेच सांगणार. ठेवला शिवसेवक का उत्तर. आता उद्या कुंडली कारण सगळे एकच वर्म सांगतो मला विठ्ठल. ज्यावेळेस जे कारण आहे, आता देवी पुराणावर देवीचं वर्णन केलं, गणपतीच्या पुराणावर गणपतीचं वर्णन केलं, विष्णूच्या पुराणाचं विष्णूचं वर्णन केलं, शिवाच्या पुराणात शिवाचंच वर्णन केलं. मग ज्याच्या क्षेत्र त्याचं महत्व असतं, बाकीचे कमी असतात नाही, पण तिचं कारण म्हणायचं आणि बाकीचे कार्य म्हणायचं. म्हणून ह्याच्या श्रेष्ठ कनिष्ठ कोणी ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने कोणी महादेव त्याच कक्षात, विष्णू त्याच कक्षात, शिव त्याच कक्षात, देवी त्याच कक्षात, सूर्य त्याच कक्षात.
आमचं कोण काय सच्चिदानंद अंबाबाई करी कृपा माझ्या मनात लाभतोय चरणी तू ते वारी सगळं बाई करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई करी कृपा आलं का नाही पांडुरंगाला अंबाबाई म्हणलं ती कोणती पण सच्चिदानंद अंबाबाई अनाज निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासूर लागवली अनाज निर्गुण भवानी प्रगटले पण काय करता मोहरूपी हलगट मारायला त्याच्या दृश्याला मजा येते म्हणजे कोणत्या देवाची पूजा केली एकच अधिष्ठान चेतन एकच पण प्रसंग प्राप्त त्या भक्तांनी किंवा समाजाला कळण्याकरता वेदांत त्याचे विचार केले वेदांत त्याचे मार्ग दाखवले वेदांत त्याचे एक प्रतिमा दाखवली ज्या त्या कोणाला कोणता आवडतो कोणाला अंबाबाई आवडतो हाय की मग आज तुम्ही आम्ही काय म्हणतो तुम्ही लक्षात द्या तुला कोणता देव आवडतो माणूसच्या देवाचं नाव कशाच घ्या म्हणतो का सगळं सीमित होत आहे ज्ञानदेवा प्रमाणात्मा सर्व गती पूर्ण याला झोप का स्वप्न नाही रे मूर्छा काहीच नाही बस नाही मग तो आहे किती लांब आहे मीच असं कळल्यावर हे निश्चित आहे मग बघ काय ते सात संत किंवा भगवंत तुझ्या पोशी कसा राहतो